अंबरनाथ पालिकेत गेल्या 5 महिन्यांपासून सुरू असलेला सत्ता संघर्ष आता नव्या वळणावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका घेणारे शिवसेना आणि भाजप आता सत्तेसाठी नाही तर शहर विकासासाठी एकत्र येणार का? बहुमत असूनही शिवसेना 2 पावले मागे आली असून पालिकेत भाजप सेना युतीचे संकेत मिळत आहेत. अंबरनाथ नगरपालिकेत गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना विरुद्ध भाजप असा जोरदार सत्ता संघर्ष पाहायला मिळत होता. पालिकेतील सत्ता कोणाच्या हातात राहणार यावरून दोन्ही पक्षांमध्ये अनेकदा आरोप प्रत्यारोप आणि टोकाचे संघर्ष झाले. मात्र आता या संघर्षाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेत स्पष्ट बहुमत असतानाही शिवसेनेने मवाळ भूमिका घेत भाजपसोबत युती व्हावी अशी आग्रही मागणी केली आहे. विशेष म्हणजे मागील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या 32 नगरसेवकांचा गट वैध ठरवला होता. या निर्णयामुळे पालिकेतील भाजपाच्या अडचणी वाढल्या होत्या. अंबरनाथ पालिकेत एकूण 59 नगरसेवक असून भाजपकडे 27 तर शिवसेनेकडे 32 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. संख्याबळाच्या जोरदार सत्ता स्थापनेची संधी असूनही शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे शहराच्या विकासासाठी स्थिर सत्ता आवश्यक असल्याचे सांगत भाजप नेत्यांनीही युतीसाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. त्यामुळे अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा शिवसेना भाजप युतीचे समीकरण जुळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही महिन्यांपासून संघर्षाच्या केंद्रस्थानी असलेल्या अंबरनाथ पालिकेत आता मैत्रीची नवी राजकीय समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे. ही युती खरंच शहर विकासासाठी होणार की त्यामागे सत्तेचे गणित आहे हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. आता ज्या निवडणुका आता इलेक्शन मिटिंग झाल्या त्याच्यामुळे बघतात आम्हाला नागरिक बोलतात, आम्हाला नगरसेवक बोलतात, आमची चर्चा करतात की आता बघा आता पावसाळा जेव्हा आलेला आहे तेव्हा 6 महिने झाली कुठलंच काम होत नाहीये. ज्यांची कामं स्वतःच्या पदाचे पैशाने लोक कामं करतात, नागरिकांना त्रास होतोय. आज वृक्षतोड आहे, वृक्ष समितीच्या मिटिंगा होत नाही, समित्या स्थापन झाल्या नाहीयेत, समित्यातर्फे जे तातडीची कामं होती ती कामं होत नाहीयेत. त्याकरता आम्हाला वाटतं की हे काही विशेष गोष्ट नाहीये. युती आम्ही विधानसभेला बरोबर काम केलं, आम्ही लोकसभेला बरोबर काम केलं, महापालिकेनं बरोबर काम केलं. तर आम्हाला आमची भूमिका आहे, आम्ही विकास कामा करता आम्ही बरोबर जायला तयार होतो. आम्ही कधीही नगराध्यक्ष हे पूर्ण कुठल्या पक्षाचे नसून शहराचे असतात. आम्ही त्यांना अडचणीत आणण्यासाठी नाही पण त्यांच्या अडचणी वाचवण्यासाठी त्यांना आम्ही सल्ला द्यायचा विषय करतो, परंतु ते ऐकत नाहीये. हा आमचा प्रॉब्लेम आहे. आता बहुमत जरी आमच्याकडे असला तरी आम्ही त्या बहुमताच्या जोरावरती कुठलीही मनमानी न करता शहर विकासासाठी त्यांना संगती घेऊन या शहराचा विकास करू इच्छितो. येणाऱ्या पुढे 5 वर्षामध्ये अंबरनाथ शहराची एक प्लॅनिंग व्हायला पाहिजे. अंबरनाथ शहरामध्ये खासदार साहेबांचा प्रोजेक्ट साठीच मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी 80 कोटी रुपये दिले होते. तो प्रत्येक रस्त्यांचा विषय आहे, स्विमिंग पूलचा विषय, स्टेडियमचा विषय आहे, अंबरनाथमध्ये स्टेशनला होणारा जवळपास 150 कोटीचा मार्केटचा विषय. हे सर्व विकासाची कामं मार्गी लागायला पाहिजे आणि शहर पुढे जायला पाहिजे. जे विजन आहे माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपले स्थानिक खासदार साहेब श्रीकांत शिंदे साहेब, या सर्वांची इच्छा आहे हे अंबरनाथ शहर जिल्ह्यामध्ये प्रगतिशील व्हायला पाहिजे, लोकांना सुविधा भेटायला पाहिजे. हीच आमची पण भूमिका आहे. त्या भूमिकासाठी आम्ही 2 पावलं मागे येऊन बीजेपीच्या लोकांना आवाहन करतो की युतीच्या माध्यमातून शहर विकास करण्यासाठी पुढे यावं आणि वरिष्ठ लेवलवरती चर्चा करून युती धर्म पाळावा. माझं असंच मत आहे की एकतर शिवसेना आणि भाजप हे एक कुटुंबच आहे. म्हणजे आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणजे आपल्या राज्य लेवलला आपल्या युतीमध्ये युतीचं सरकार आहे आणि त्याचप्रमाणे आता आम्ही वरिष्ठांनी जो आता आमचा निर्णय घेणार आहे तो आता आम्हाला सगळ्यांना मान्य असणार आहे. तर वरिष्ठांशी या संदर्भात कधी चर्चा झाली का? कारण अनेक महासभा झाल्या त्याच्यामध्ये अनेक शहराचे विषय होते ते बाळगले गेले, अजून शहर विकास कुठे झालेला नाही. त्याच्यामुळे वरिष्ठांकडे या संदर्भाची मागणी तुम्ही केली? आता चालूच आहे. याच्या आधी सुद्धा ज्या महासभांमध्ये काही तहकूब झाल्या किंवा काही विषय हे झाले आहेत त्याच्यामुळे आमचं वारंवार वरिष्ठांकडे आता आपण परत केलेलं आहे मागणं आणि त्याच्यामध्ये आता वरिष्ठ जे ठरवणार आहेत कारण की बघा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दोन्ही सुद्धा ज्येष्ठ आहेत आणि वरिष्ठ आहेत आपल्यासाठी आणि त्यांनी मला वाटतं ते जे निर्णय देतील तो इथे आम्हाला मान्य असणार आहे. पण आता